नमस्कार मित्रांनो, पी-एम उज्ज्वला योजनेसाठी नव्याने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो. ऑनलाईन अर्ज कसं करायचं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर त्याचबरोबर या योजनेसाठी नेमक्या कुठल्या महिला पात्र असणार आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कागदपत्रे कुठली लागणार आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे माहिती मिळणारच आहे मित्रांनो. तर सर्वप्रथम तर तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या भारतातील ज्या पात्र महिला आहेत, दारिद्र्य रेषेखालील ज्या महिला आहेत, त्यांना फ्री गॅस कनेक्शन या योजनेअंतर्गत दिलं जातं मित्रांनो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत. तर याच योजनेसाठी आता अर्ज करायचा आहे आपल्याला. मोबाईलवरून कसं करायचं 2 मिनिटात ते मी या व्हिडिओत दाखवणार आहे. सर्वप्रथम तर तुम्हाला गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला जसं समोर दिसत आहे पी-एम उज्ज्वला योजना, पी-एम उज्ज्वला योजना हे सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे आणि 1 नंबरला खाली जी वेबसाईट येणार आहे मित्रांनो, PMUY प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची वेबसाईट आहे ही. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं मित्रांनो. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर असं होम पेज येणार आहे पी-एम उज्ज्वला योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी. तर इथं आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्ही बघू शकता समोरच तुमच्या ऑप्शन दिसत आहे होम पेजवरतीच ॲप्लाय फॉर न्यू उज्ज्वला प्रधानमंत्री योजनेसाठी ऑप्शन दिसत आहे. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिसणार आहे, म्हणजे नेमकं कोण पात्र असणार आहे. तर तुम्ही बघू शकता सर्वात महत्त्वाची अट म्हणजे 18 वर्ष वय कंप्लीट असलेल्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे राशन कार्ड घटक सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. राशन कार्ड असेल, नाव असेल वरती, तर तुम्हाला या योजनेसाठी लाभ घेता येणार आहे. आणि फक्त महिलांनाच अर्ज करता येणार आहे या योजनेसाठी. आणि त्याचसोबत अगोदर कुठलंही LPG कनेक्शन नसावं घरामध्ये, राशन कार्डवरती जे धारक आहेत त्यांच्या नावावरती. आणि त्यानंतर डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला सांगणार आहे योजनेमध्ये कुठले लागणार आहेत. त्यानंतर स्क्रोल करून खाली आल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं ऑनलाईन पोर्टल हे जो ऑप्शन दिसत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स करण्यासाठी या योजनेसाठी, पी-एम उज्ज्वला योजनेसाठी 3 गॅस वितरक कंपनी दिसतील जे भारतामध्ये फेमस आहेत आणि यांच्याकडूनच सहसा वितरक केलं जातं गॅस, LPG घरगुती गॅस. इंडियन, भारत गॅस आणि HP. याच्यामध्ये आता तुमचं जे गॅस आहे जवळचं तुमच्या एरियानुसार तुम्ही प्रोव्हाइड करणारं कुठलं वितरक तुम्हाला हवं आहे ते सुद्धा तुम्ही निवडून इथं सिलेक्ट करू शकता. आता मला भारत गॅस घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मी क्लिक हेअर टू अप्लाय, भारत गॅसच्या समोर जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करत आहे. त्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन होणार आहे. ते म्हणजे इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता स्क्रोल करून तुम्हाला खाली यायचं आहे. इथं सर्वात महत्त्वाचं टाईप ऑफ कनेक्शनमध्ये तुम्हाला निवडायचं आहे 1 नंबरचं ऑप्शन उज्ज्वला 3.0 न्यू कनेक्शन. इथं क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेरेशनवरती सुद्धा क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता जवळचं तुमच्या एरिया वाईज जो वितरक असतात, गॅस वितरक, त्यांच्या सिलेक्शन करायचं आहे तुम्हाला. तर इथं आता राज्य निवडायचं आहे आपलं. राज्य महाराष्ट्र निवडल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तुमचं. डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर खाली तुम्हाला शो लिस्ट होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या एरिया वाईज जी जवळचे, जिल्हा निवडल्यामुळे जवळचे जे गॅस वितरक कंपनी आहेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या, आता मी भारत निवडल्यामुळे भारत गॅस कुठले वितरक आहेत माझ्या जवळच्या एरियामध्ये ते इथं मला लिस्ट दिसत आहे. त्याच्यानुसार मी आता माझं जवळचं एरिया वाईज लोकेशन चेक करून गॅस वितरक कंपनी सिलेक्ट करणार आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. OTP व्हेरिफिकेशनसाठी आता समोर विंडोज आलेली आहे. तिथे तुम्हाला मोबाईल नंबर चालू टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा आहे तसं भरून तुम्हाला इथं तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. तुम्हाला जनरेट OTP या ऑप्शन दिसत आहे समोर. या जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लगेच तुमच्या जो मोबाईल नंबर टाकला आहे त्याच्यावरती OTP आलेला असेल तो OTP तुम्हाला इथं एंटर करायचा, एंटर OTP मध्ये, आणि सबमिट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर न्यू KYC हे बाय डिफॉल्ट ऑप्शन सिलेक्ट झालेलं दिसत असेल, म्हणजे आता न्यू KYC म्हणजेच आपल्याला नवीन ॲप्लिकेशन करायचं उज्ज्वला योजनेसाठी, त्याच्यामुळं बाय डिफॉल्ट हे ऑप्शन सिलेक्ट झालेलं आहे. तिथं प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची स्थलांतरित फॅमिली असेल तर यस करायचं, नसेल तर नो. माझे असं काहीही झालेलं नाही त्याच्यामुळे मी नो ऑप्शन करत आहे. त्याबरोबर फॅमिली आयडेंटिफायरमध्ये तुम्हाला राशन कार्ड निवडायचं आहे. खाली राशन कार्ड फॅमिली आयडेंटिफायर नंबरवरती तुम्हाला राशन नंबर टाकायचा आहे. तुमचा जो राशन नंबर आहे ऑनलाईन नंबर तो टाकून घ्यायचा आहे. खाली त्यानंतर
इथं उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला राज्य निवडून घ्यायचं आहे. तुम्ही राशनचा लाभ घेत असलेला राज्य तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट स्कीमवरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या कास्टनुसार तुमचं उज्ज्वला योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी प्रवर्ग निवडायचा. आता मी जनरलमध्ये आहे म्हणून जनरल हे ऑप्शन सिलेक्ट करत आहे आणि खाली प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. तर बघू शकता तुमची राशन कार्डनुसार इन्फॉर्मेशन आलेली आहे आणि त्याच नंतर तुम्हाला इथे एक आधार कार्ड तुमचं PM उज्ज्वला योजनेसाठी देण्यासाठी एक डिक्लेरेशन मागत आहे. तर या डिक्लेरेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथं डिक्लेरेशनवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर खाली तुमच्या समोर ऑप्शन येत आहेत. ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं ऑप्शन बघू शकता तुम्ही. ते म्हणजे तुम्हाला सोडून फॅमिलीमध्ये राशन कार्डवरती आणखीन किती मेंबर्सचं वय 18पेक्षा जास्त आहे त्यांची संख्या तुम्हाला या बॉक्समध्ये मेन्शन करायची आहे मित्रांनो. म्हणजे आता माझ्या राशन कार्डवरती 2 18 वर्षाच्या वरती मेंबर आहेत. त्याच्यामुळं जे लाभार्थी महिला आहे तिला सोडायचं आहे आणि दुसरं असलेल्या व्यक्तीची संख्या लिहायचं. म्हणजे आता एकच असणार आहे माझ्या राशन कार्डवरती 18+ एज असणारा व्यक्ती. ते भरल्यानंतर मित्रांनो ज्या व्यक्तीचा आपण नंबर टाकलेला आहे एकच आहे म्हणून त्या व्यक्तीचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे. रिलेशन लिहायचं अगोदर हजबंड, पती, फादर, सन, डॉटर काय असेल ते इथं टाकायचं आहे. इथं त्यानंतर तुम्हाला नाव लिहायचं आहे. फर्स्ट याच्यामध्ये तुम्हाला नाव लिहायचं आहे त्या व्यक्तीचं. त्यानंतर मिडल नाव लिहायचं वडिलांचं किंवा हजबंड असतील तर हजबंडचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर आडनाव लिहायचं आहे इथं आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार नंबर टाकायचा आहे आणि इथं वय मेन्शन करायचं आहे. आणि जर सर्वात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला इथं जर त्यांचं लाभार्थी जे रिलेशन टाकत आहात तुम्ही 18 वर्षापेक्षा जास्त असलेल्या व्यक्तीचं जर इथं आधार नंबर नसेल त्या व्यक्तीचं तर तुम्हाला इथं रिझन टाकायचं. इथं काय बघा तुम्ही रिझन याच्यापैकी तुम्ही कुठलंही रिझन टाकू शकता आधार नंबर टाकायचं नसेल तर. आणि खाली हे सर्व माहिती भरल्यानंतर त्या व्यक्तीची तुम्हाला ॲड फॅमिली मेंबर्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲड फॅमिली मेंबर्स क्लिक केल्यानंतर तुमचं त्या व्यक्तीचं नाव इथं समावेश केलं जाणार आहे. इच्छितो हे जे 2 ऑप्शन आहेत हे आणि हे टिक मार्क करण्यासाठी तर हे कोणासाठी आहेत तर कुटुंब प्रमुख ही एकटी महिलाच असेल तर हे त्यांच्यासाठी ऑप्शन आहेत. आता हे आपल्यासाठी ऑप्शन नाहीत त्याच्यामुळे आपण हे सोडत आहोत. जर तुम्ही याच्यामध्ये एलिजिबल असाल तर तुम्हाला त्यानुसार तुम्हाला निवडायचं आहे तुम्ही कशामध्ये ॲप्लिकेबल आहात त्यानुसार टिक करायचं आहे. आता सध्या दोन्ही अनटिक करायचं म्हणजे टिक करायचंच नाही कुठल्या ऑप्शनवरती. त्यानंतर खाली स्क्रोल करून खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता पर्सनल डिटेल्स हा जो ऑप्शन आहे पर्सनल डिटेल्सचा तो फक्त ज्या महिलेचं आपण ॲप्लिकेशन करत आहोत उज्ज्वला योजनेसाठी त्या महिलेची संपूर्ण डिटेल्स भरायची आहे. आता इथं तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे. नाव टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर इथं बघू शकता फर्स्ट नेम भरायचं आहे, मिडल नेम पतीचं नाव लिहायचं आहे, सरनेम टाकायचं आहे, डेट टाकायचे, बर्थ डेट कुठली असणार आहे आधार कार्डनुसारच तुम्हाला इथं इन्फॉर्मेशन भरायची आहे. तर आधार कार्डवरती जे जन्मतारीख आहे ते तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या भरायची आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करून आल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता ॲड्रेस तुम्हाला कन्फर्मेशन करायचं आहे. इथं कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन लिहायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सविस्तर तुम्हाला इथं पण माहिती भरायची आहे. आता इथं बघायला गेलं तर तुम्हाला POA कॅटेगरी म्हणजे प्रूफ ऑफ ॲड्रेस कॅटेगरी याच्यामध्ये तुम्हाला ID सिलेक्ट करायचे. आता आपण नॉर्मली जे ID सिलेक्ट करणं आधार कार्ड सिलेक्ट करूया. आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर इथे 2 नंबरचं ऑप्शन दिसत आहे तुमच्यासमोर POA डिटेल्स. याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकायचा आहे जे ॲड्रेस प्रूफसाठी देत आहात ते आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली आहे तसं फ्लॅट नंबर, बिल्डिंग नंबर, त्यासोबतच लँडमार्क जवळची खूण टाकायची आहे, विलेज टाकायचा आहे. त्यानंतर इथं जवळून गेलेलं रस्त्याचं नाव लिहायचं आहे, फ्लोअर नंबर लिहायचा तुम्ही कितव्या फ्लोअरवरती राहता ही कंपल्सरी माहिती आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्हाला पिनकोड टाकण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. डिस्ट्रिक्ट इथं बघू शकता. इथं डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर इथं पिनकोड तुम्हाला ॲटोमॅटिकली येणार आहे त्याच्यापैकी सिलेक्ट करायचं आहे. जसं की आता दाखवत आहे तुम्हाला. आता मी डिस्ट्रिक्ट निवडत आहे माझं त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. उस्मानाबाद निवडलेलं आहे. त्यानंतर पिनकोड ऑटोमॅटिक जनरेट झालेला आहे. याच्यामध्ये बघून तुम्ही तुमचं जे पिनकोड आहे तिथं टाकायचं आहे. जर ईमेल ID टाकायची असेल तर टाकू शकता, ऑप्शनल आहे. पण मोबाईल नंबर तुम्हाला कंपल्सरी टाकावं लागणार आहे. तर कॉन्टॅक्ट भविष्यामध्ये जे पण अपडेट इन्फॉर्मेशन येणार आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबरवरतीच येणार आहे. तो मोबाईल नंबर टाकून घ्या. त्यानंतर तुम्ही बघू शकता पुढचा ऑप्शन आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटी. म्हणजे इथं तुम्ही ऑलरेडी बाय डिफॉल्ट सिलेक्ट आहे आधार कार्ड आणि तिथं आधार नंबर तुम्हाला
लिहून घ्यायचं आहे लाभार्थी महिलाचं. व्हेरीफाय आधारवरती क्लिक करून तुम्ही आधार व्हेरिफिकेशन सुद्धा करू शकता जर आधारची वेबसाईट चालत असेल तर. नाहीतर फक्त नंबर जरी टाकलं तुम्ही आणि खालचे ऑप्शन सिलेक्ट केले तरी चालणार आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करून आल्यानंतर मित्रांनो बघू शकता, नंतर तुम्हाला कॅश ट्रान्सफरसाठी डिटेल्स म्हणजे बँकेची डिटेल्स इथं भरून घ्यायची आहे लाभार्थी महिलाची. इथं सर्वात प्रथम आधारनुसार इन्फॉर्मेशन भरायची आहे. आता की जसं जे दिसत आहे सर्वात पहिलं आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आधारनुसार जे नाव आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं. सॉरी, आधारचं नाव टाकून घ्यायचं इथं तुम्हाला लाभार्थी महिलेचा. IFSC कोड, बँकेत जे अकाउंट आहे तुमचं ते तुम्हाला इथं IFSC कोड टाकायचं आहे बँकेचं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं बँक नेम इथं तुम्हाला भरून घ्यायचं आहे. जे बँक आहे ते तिथं बँकेचं नाव टाकून घ्यायचं आहे. आणि अकाउंट टाईप कुठलं आहे, जसं की सेव्हिंग, करंट जे आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून बघू शकता. इथं सेव्हिंग असेल तर सेव्हिंग टाकायचं आहे. अकाउंट नंबर इथं टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. पुढे बँक अकाउंट नंबर इथं टाकायचा आणि परत तोच कन्फर्म करून घ्यायचा आहे दुसऱ्यांदा इथं. ते केल्यानंतर आणि त्याचसोबत तुम्हाला बघू शकता बँक अकाउंटमध्ये जे नाव आहे तुमचं त्याच पद्धतीनं तुम्हाला इथं नाव भरून घ्यायचं आहे या रकान्यामध्ये. ठीक आहे इथं. तर अशा प्रकारे इन्फॉर्मेशन बँकेची तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे. त्यानंतर स्क्रोल करून खाली आल्यानंतर बघू शकता तुम्हाला 5 किलोचं सिलेंडर हवं आहे की 14 किलोचं, ते सुद्धा तुम्हाला इथं पॅकेज सिलेक्शन करायचं आहे. इथून तुम्हाला निवडायचं आहे. आता मला 14.2 केजीचा हवा आहे म्हणून 14.2 केजी निवडत आहे. आणि सर्वात शेवटचं ऑप्शन आहे 7 नंबरला, ते म्हणजे तुम्ही शहरी भागात राहता की ग्रामीण भागात, त्यानुसार तुम्हाला इथं टिक करायचं आहे. आता मी ग्रामीण आहे त्याच्यामुळे रुरलवरती क्लिक करत आहे. अर्बन असता तर तुम्ही शहरी असता तर शहरी भागावरती क्लिक करू शकता 2 नंबरच्या. आता ग्रामीण भाग निवडल्यानंतर खाली तुम्हाला तुमचं परत इथं ऑप्शन बघू शकता. डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे, ब्लॉक तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गाव निवडायचं आहे परत इथं. तर अशा प्रकारे तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. आणि इथं जो टिकमार्कचं ऑप्शन दिसत आहे, जसं की इथं बघू शकता, डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं इथं आणि सबमिट हा ऑप्शन शेवटचा असणार आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. आपली पूर्ण प्रोसेस कंप्लीट झालेली असते ऑनलाईन अर्जाची. फक्त डॉक्युमेंट अपलोड करायचे राहिलेले असतात. ते सुद्धा आपल्याला याच व्हिडिओमध्ये कसं अपलोड करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही बघू शकता सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन ID जनरेट होतो. तो ID तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे. पुढे तोच कामाला येणार असतो तुमचा स्टेटस चेक करण्यासाठी. आणि त्याच्याच खाली तुम्ही बघू शकता क्लिक हेअर टू अपलोड उज्ज्वला KYC डॉक्युमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल, जसं की मी आता दाखवत आहे तुम्हाला. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी हे पेज तुमच्या समोर ओपन झालेलं आहे मित्रांनो. इथं तुम्ही बघू शकता सर्वात प्रथम तुम्हाला हेच डॉक्युमेंट लागणार आहेत. याच्या व्यतिरिक्त कुठलंही डॉक्युमेंट लागणार नाही तुम्हाला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राशन कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि ह्या डॉक्युमेंटची साईज असणार आहे मित्रांनो 300 KB पर्यंत. मॅक्झिमम 300 KB पेक्षा कमीच तुम्हाला अपलोड करायचे आहेत KBमध्ये. आणि फॉर्मॅट असणार आहे एवढे फॉर्मॅट आहेत बघू शकता. PDF मध्ये JPEG किंवा JPG किंवा PNG अशा प्रकारचे फॉर्मॅट असणार आहे. याच्यापैकी कुठल्याही एक फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करू शकता. आणि त्याचसोबत पात्र लाभार्थी महिलेचं आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं. इथून तुम्हाला चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून गॅलरीमधून फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे 300 KBच्या आत. आणि अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्ह्यूमध्ये दिसेल तोच डॉक्युमेंट. आणि जर तुमचं डॉक्युमेंट चुकीचं आहे अपलोड केलेलं असेल तर डिलीट या ऑप्शनवरती क्लिक करून तो लगेच डिलीट करू शकता तुम्ही. त्यानंतर जो डिक्लेरेशन फॉर्म आहे मित्रांनो, तो तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या टेलिग्रामची लिंक आहे, तिथून तुम्हाला डिस्क्रिप्शन फॉर्म PDF स्वरूपात मिळणार आहे. तो तुम्हाला प्रिंट करून आहे ती माहिती त्या डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायची आहे. ते सुद्धा दाखवणार आहे मी तुम्हाला. आणि त्यासोबत तुम्हाला जो फॅमिली आधार नंबर आहेत त्यांचं तुम्हाला एक फोटो इथं अपलोड करायचा आहे. म्हणजे आता माझ्या फॅमिलीमध्ये 18+ एजमध्ये जे दाखवलेलं होतं एकच मेंबर, त्याचं मी आधार कार्ड इथं अपलोड करणार आहे. तसंच तुम्हाला 18+ एज असणारे जेवढे आधार नंबर दिलेले आहेत तुम्ही तिथं तेवढ्यांचे आधार कार्ड तुम्हाला फोटोमध्ये अपलोड करायचे तिथं. आणि हे सर्व प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला ब्ल्यू टिकमध्ये दिसत आहे, तर ब्ल्यू टिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला डिक्लेरेशनमध्ये राईट क्लिक करायचं. तुम्हाला हे सर्व सूचना वगैरे पालन करत आहात त्याचा अर्थ होतो. तुम्हाला इथं ब्ल्यू टिक करायचं आहे.
ब्ल्यू टिक केल्यानंतर मित्रांनो सर्वात शेवटच्या स्टेजला आलेलो आहोत आपण, ते म्हणजे आता सबमिट फायनल स्टेज असते उज्ज्वला योजनेचा ॲप्लिकेशन करण्यासाठी. ही फायनल स्टेप आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जी एजन्सी निवडलेली होती सुरुवातीला, त्या एजन्सीला हा फॉर्म ऑनलाईन ट्रान्सफर केला जातो वेबसाईटतर्फे आणि तिथून तुमच्या उज्ज्वला गॅस योजनेसाठी व्हेरिफिकेशन केलं जातं तिथून. तर अशा प्रकारे तुम्हाला पुढे गॅस कनेक्शन दिलं जातं उज्ज्वला योजनेअंतर्गत जर तुम्ही पात्र झाला तर. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आणि काही मोजक्याच मिनिटामध्ये तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं होतं PM उज्ज्वला योजनेसाठी 2025 डिसेंबर महिन्यात, हे अगदी 2 मिनिटात सांगितलेलं आहे मित्रांनो. डिक्लेरेशन फॉर्म तुमच्या समोर आहे मित्रांनो. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या PDF ची लिंक. तर तिथून तुम्ही सुद्धा हे डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड करू शकता. तर इथं आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला कसं भरायचं सांगतो. सर्वप्रथम तर लाभार्थी महिलेचं इथं तुम्हाला नाव लिहायचं आहे, आधारप्रमाणेच लिहायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला आधार नंबर व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून आल्यानंतर इथं व्यवस्थितरित्या आहे ती माहिती भरून घ्यायची आहे लाभार्थी महिलेची. जसं की इथं नाव टाकायचं आहे. त्यानंतर मुलगी किंवा वाईफ असेल तर वडिलांचं किंवा पतीचं इथं नाव टाकायचं आहे. त्यानंतर वय लिहायचं आहे ॲप्लिकंटचं. ॲड्रेस इथं तुम्हाला व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे. त्यानंतर स्क्रोल करून खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं काही अटी दिलेली आहेत. या अटीत तुम्ही जर बसत असाल लाभार्थी महिला तरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. फ्रीमध्ये गॅस कनेक्शन मिळणार आहे. तर यानुसार तुम्हाला व्यवस्थितरित्या जर तुम्ही तर तुमचं बघू शकता पर मंथ जर तुमचं इन्कम 10,000पेक्षा जास्त असेल तर तुम्ही येस करू शकता किंवा नो. सहसा तुम्ही नो केलं तरच या योजनेसाठी पात्र आहात, म्हणून सर्व ब्लॉकमध्ये नो करायचं आहे तुम्हाला. पेईंग प्रोफेशनल टॅक्स भरत असाल तर नो करायचं आहे. त्यानंतर इथंसुद्धा नो करायचं आहे तुम्हाला पेईंग इन्कम टॅक्समध्ये. त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व ऑप्शनना तुम्हाला नो टिक करायचं आहे. जेवढे इथं ऑप्शन आहेत सर्वांना नोच करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर व्यवस्थितरित्या खाली बघू शकता इथं आल्यानंतर लाभार्थी महिलेचं नाव टाकायचं आहे परत इथं एकदा आणि त्यासोबत साईन करायची लाभार्थी महिलेची, तारीख टाकायचं आणि प्लेस टाकायचं आहे तिथून तुम्ही भरलेला आहे. आणि हा डिक्लेरेशन फॉर्मचे तुम्हाला स्कॅन करून मोबाईलमध्ये दोन्ही पेज एकाच पेजवरती घ्यायचं आहे आणि ते अपलोड करायचं तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्मच्या जागी मित्रांनो. 300 KB कमी KB मध्ये. तर अशा प्रकारे अगदी 2 मिनिटात तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्मसुद्धा भरून येणार आहे. सांगितल्याप्रमाणे भरा. जर माहिती आवडली असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.